पालघर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता गंभीर टप्प्यावर. जिल्ह्यात तब्बल 9,805 नागरिकांना कुत्र्यांनी चावे घेतल्याची प्रशासनाची अधिकृत नोंद. वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा सर्व तालुक्यांमध्ये चावण्याच्या घटनांमध्ये सतत वाढ. शाळकरी मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वर्ग भयभीत झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत भटक्या व मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण मोहिमेची जिल्ह्यात सुरुवात झाली. बोईसर केंद्राचे काल उद्घाटन झालंय. मनोर केंद्राचे आज उद्घाटन आणि सफाई केंद्रही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिली. या केंद्रांमधून श्वान संकलन, आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया, रेबीज लसीकरण आणि सुरक्षित पुनर्वसनाची प्रक्रिया वैज्ञानिक पद्धतीने व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनारी या भागात सलग 2 वर्षे मोठा उपक्रम राबवल्यानंतर पालघर जिल्हा पुन्हा एकदा राज्यात अग्रेसर ठरणार आहे. कुत्र्यांच्या चावण्याच्या वाढत्या घटनांमुळे उपचार आणि लसीकरणावर कोटींच्या घरातील खर्च झाला असून रेबीजचा धोका वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे. ग्रामपंचायतींचे आवाहन, भटक्या कुत्र्यांची माहिती तात्काळ द्यावी, कचरा उघड्यावर टाकू नये आणि निर्बीजीकरण मोहिमेला सहकार्य करावे. 3 केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य आणि भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रण मोठ्या प्रमाणावर सुधारेल अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना मज्जाव केला असून या ठिकाणी कोणतेही खाद्यपदार्थ घालू नये, असे पदार्थ खाव्यास घालणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करावी म्हणून आदेश दिले.